नमस्कार, प्रणव वैदिक ॲस्ट्रॉलॉजी या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय असा निवडला आहे की गोचरीप्रमाणे जो छायाग्रह आहे राहू, तो पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतोय. 16 मार्च पासून ते जवळजवळ 7-8 महिने तो या नक्षत्रात राहणार आहे. तर त्याचा प्रभाव जगाच्या पातळीवर काय होणार आहे हे मी सांगायचा प्रयत्न करतोय. मुळात पूर्वा भाद्रपद नक्षत्र हा गुरुचा नक्षत्र आहे. गुरुचे 3 नक्षत्र आहेत, त्यातला हा शेवटचा नक्षत्र जो कुंभेत आणि मीन या राशीत आहे. म्हणजे कुंभेतली 3 चरण आणि मीन राशीतले चौथा चरण, असं ते कंबाईन आहे. 4 चरण असतात, त्यातले एक फक्त मीन येते, बाकीचे 3 कुंभेत येते. तर राहू हा वक्री असतो, त्यामुळे पहिल्या आधी तो मीन राशीतल्या चौथ्या पदामध्ये तो प्रवेश करतोय. मेन गुरुची जी नक्षत्र आहेत, गुरु हा बेनिफिक प्लॅनेट आहे, म्हणजे कृपा करणार आहे. पण जी नक्षत्र आहेत गुरुची ही एवढी काय चांगली नाहीयेत, ती शुभ एवढी नाहीयेत. तसंच पूर्वा भाद्रपद नक्षत्र हा एवढा शुभ मानलेला नाहीये. त्याच्यामध्ये एक वेगळी क्रुएल्टी आहे, एक वेगळं त्याला नेगेटिव्ह साईडचं एक्सपान्शन म्हणतो, असं खूप आहे. म्हणजे गुरुचं नक्षत्र असून सुद्धा त्यामुळे जेव्हा राहू येतो त्याचा जगाच्या पातळीवर काय इफेक्ट होतोय. राहू मुळात त्याला देह नाही, बॉडी नाही, त्यामुळे त्याचा प्रभाव तो दुसऱ्या ग्रहांवर टाकत असतो. म्हणजे राहूची जी काय ताकद आहे, एनर्जी आहे, ती एनर्जी त्याच्या शेजारी कोण बसलेला ग्रह आहे त्याला तो एनर्जी सगळी ट्रान्सफर करून देतो आणि त्याच्याकडनं काम करून घेतो. हे राहूची स्पेशालिटी आहे. तो स्वतः काही काम करू शकत नाही, त्याला देह नाही, काही नाही, फक्त तोंड आहे. तो गुरुकडनं ते काम करून घेणार. आता गुरु ह्याच्या इथे कसं आहे, नेहमी राहू आणि गुरु हे कॉम्बिनेशन एवढं चांगलं नसतं, चांडाळ योग म्हणतात. मुळात कसं असतं, गुरु हा तसा मटेरियलिस्टिक गोष्टी मागत नाही, त्यात तो समाधानी नसतो. गुरु सारख्या माणसाला फेरारी गाडी दिली तर त्याला काही विशेष त्याचं कौतुक नसतं. त्याला नॉलेज या गोष्टींची आवड असते. आणि राहू असा आहे की त्याला मटेरियलिस्टिक जगातली जी माया आहे, जे डोळ्याने दिसतंय ते त्याला सगळं आयुष्यात पैसा बिसा सत्ता बिस्ता सगळं हवं असतं. आणि हे त्यामुळे हे थोडेफार कॉन्फ्लिक्ट गुरु आणि राहूमुळे होतं. आता राहू हा पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतोय. 16 मार्च पासून ते काहीतरी नोव्हेंबर-डिसेंबर पण राहील तो. तर पहिलं जे चरण येईल ते मीन राशीत येईल आणि नंतर तो कुंभेत जाईल. तर त्याची नेगेटिव्ह साईड पाहिली तर बरेच असे मॅसिव्ह ऍक्सिडेंट होतात ना, मोठमोठे जहाज विमानातले प्रवासी असे ऍक्सिडेंट होतात किंवा काही हायजॅक सारखे होतात. आता सुद्धा बघा, बलुचिस्तान मध्ये एक अख्खी ट्रेन हायजॅक झाली टेररिस्टने. ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या बघायला मिळतील, किंवा पुरामध्ये अनेक लोकांचा जीव जातो, अनेक लोकांची हानी होते, हे जे बघायला मिळतं हे पूर्व भाद्रपद नक्षत्रात जेव्हा राहू येतो हे कुठेतरी बघायला मिळतं. कम्युनल रायट्स, रिलिजियस रायट्स, ज्या दंगली होतात काही देशांमध्ये, आता युद्ध झालंय, हे सगळे मिडल ईस्ट मध्ये ते पॅलेस्टाईन आणि हे सगळे दंगली आहेत, हे वाढणार आहे. हे बघायला नक्की मिळेल, कारण का पूर्व भाद्रपद नक्षत्र हा तसा डिस्ट्रक्टिव्ह आहे, तो या गोष्टी घडून आणतो. त्याने पूर्व भाद्रपद नक्षत्राचा जो स्वामी आहे तो रुद्र आहे, म्हणजे शंकर नाही, शंकरातनं जो निघालेला जो आहे रुद्र, तो रुद्र आहे. रुद्र हा अग्रेसिव्ह आहे, डिस्ट्रक्टिव्ह आहे. पण दुसरी बाजू जी आहे पूर्व भाद्रपद नक्षत्राची, ती बाजू म्हणजे भयंकर रिसर्च ओरिएंटेड आहे. कुठल्याही गोष्टीचा डीप रिसर्च करायचा आणि एक नवीन गोष्ट शोधून काढायची, ही पूर्व भाद्रपद नक्षत्राची एक म्हणून स्पेशालिटी आहे. आणि राहूलाही रिसर्च आणि नवीन गोष्टी शोधून काढायच्या, ज्या अस्तित्वात नाहीत त्या अंमलात आणायच्या, हे राहूलाही आवडतं. त्यामुळे या गोष्टीच्या बाबतीत आता 1-1.5 वर्षात भरपूर क्रांती बघायला मिळेल. ती मेडिकल सायन्स मध्येही मिळेल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जे आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, किंवा आताचे जे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आहेत, किंवा आपण स्पेस मधल्या काही गोष्टी असतील, नवीन रॉकेटच लॉन्च केले जे बॅटरीवर चालतंय वगैरे, इलॉन मस्क सारखे लोक काढतील, किंवा रोबोटिक्स मध्ये आले. त्यामुळे AI मध्ये खूप मोठी क्रांती होईल. जे जगभरातले जे सायंटिस्ट लोक आहेत ते 1-1.5 वर्ष असे खूप काहीतरी नवीन गोष्टी शोधून काढतील की जगाला काहीतरी नवीनच एक टेक्नॉलॉजीचा चेहरा बघायला मिळेल. जे पेट्रोल लागते ते कदाचित व्हेकल्सना पेट्रोल काही वर्षात लागणार नाही. आता रिसर्च झाला तर सगळ्या गोष्टी हळूहळू यायला लागतील.
त्यामुळे ही मात्र पॉझिटिव्ह साईड आहे की पूर्वा भाद्रपद नक्षत्र हा खूप रिसर्च ओरिएंटेड आहे, खूप डीप नॉलेजच्या ओरिएंटेड आहे. जे लोक अगदी अध्यात्मात वळालेले असतात त्यांचं सुद्धा असतं की ते अध्यात्माचा खूप जास्ती अभ्यास करतात साधना करून. हे साधना करायचं जे काम आहे ते पूर्व भाद्रपद नक्षत्र खूप, ही त्याची पॉझिटिव्ह साईड आहे, देतो. त्यामुळे जगभरात हे रायट्स, कम्युनल रायट्स, आतंकवादी हल्ले किंवा युद्ध, दंगली ह्या बघायला मिळणारच. पण दुसऱ्या साईडला जे रिसर्च करतायत मेडिकल फील्डमध्ये सुद्धा वेगवेगळी औषधं निघतील नवीन, एआय मध्ये सुद्धा भयंकर क्रांती होईल, या गोष्टी नक्की बघायला मिळतील. ह्या राहूचं जे ट्रान्झिट होतं या 7-8 महिने या गोष्टी बघायला मिळतील. धन्यवाद.